गणेश स्वामी आपलं सर्वांचं लातूर सिटी न्यूजमध्ये मनापासून स्वागत करतो। चाकूर नगरपंचायतच्या कार्यकाळाला 2 वर्ष पूर्ण होत आहेत। त्यानिमित्तानं आपण विविध नगरसेवकांशी संवाद साधतोय। आज आपण आजच्या भागामध्ये संवाद साधणार आहोत चाकूरचे युवा नगरसेवक। खरं तर त्यांची कारकीर्द अशी आहे की ते एक अत्यंत तरुण नेतृत्व होतं समाजकारणामध्ये काम करत असताना। ज्योतच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून त्यांनी आपल्या समाजकारणाला सुरुवात केली आणि अचानक काँग्रेसमध्ये लोक एकीकडे काँग्रेसची वाताहत होत असताना काँग्रेसला कुणी विचारत नव्हतं त्या काळामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि एका वर्षामध्ये आपल्या कामाच्या जोरावर ते नगरसेवक झाले। ते भागवत भैया फुले आज आपल्या सोबत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। नेमकं 2 वर्षाचा कार्यकाळ त्यांचा कसा गेला। आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 16 चे नगरसेवक आदरणीय भागवत भैया फुले आहेत। भैया काय वाटतं की 2 वर्षामध्ये कशा पद्धतीने आपण आपल्या प्रभागामध्ये विकास साधला? प्रथमतः माझ्या प्रभाग क्रमांक 16 यामधील सर्व जनतेचे मी मनापासून आभार मानतो। कारण त्या जनतेने मला निवडून दिलं व नगरपंचायतमध्ये पाठवलं व काम करण्याची संधी दिली। प्रभाग क्रमांक 16 मध्ये बरेचसे असे विविध विकास कामं करण्यात आलेले आहेत। ते आपले लाडके आमदार बाबासाहेबजी पाटील साहेब यांनी मला निवडून आल्या जवळपास 40 लाख रुपयाचा निधी दिला। त्या 40 लाख रुपयाच्या निधीमध्ये मी पक्के रस्ते करून घेतले प्रभाग 16 मधील व माझ्या हक्काचा निधी नगरपंचायतचा तो 25 लाख नाली आणि रस्त्यामध्ये विकास कामामध्ये घातले। पुन्हा नंतर दुसऱ्या वर्षी जवळपास 80 लाखाचं काम आमदार साहेबांनी पुन्हा एकदा मला भरघोस निधी दिला। त्याच्यामध्ये मी जवळपास जिथे चलणंसुद्धा अवघड होत होतं तिथे आज बैलगाडी, गाडी, टू व्हीलर बरेचसे लोक आज तिकडं वॉकिंगला जातात। अशा पद्धतीनं मी रस्त्याचे कामं केलेले आहेत। सिमेंट पक्के रस्ते केलेले आहेत। जवळपास जे बी प्राथमिक प्रभागामध्ये जे छोटे मोठे कसलेही बेसिक कामे असतील, तसेच आपले लाईटीचा प्रश्न असेल, नंतर आरोग्याचा प्रश्न असेल, नंतर नाली साफसफाई, पाण्याचा प्रश्न असेल। पाण्याचा प्रश्न म्हणजे जवळपास निधी तर विकास कामं हे केलेच। त्याच्यानंतर मी दुसऱ्या वर्षी सभापती झालो। आता येणाऱ्या 16 मध्ये मला 1 वर्ष होते, 16 तारखेला फेब्रुवारीच्या। त्या सभापतीच्या पदाला न्याय द्यायचं काम होईल मी तेवढा प्रयत्न केलेला आहे। मी सभापती झाल्यानंतर दर महिन्याला त्या कर्मचारी व अभियंत्याची दर महिन्याला एक बैठक लावायची। जीही छोट्या मोठ्या पाण्याच्या समस्या असतील, जीही शहराला अडीअडचण पाण्याची येत असेल, ते अडचण जाणून घेण्याचं काम व त्याचा पाठपुरावा करून ते काम कसं पूर्ण होईल व शहराला पाणी सुरळीत कसं जाईल या पद्धतीचं काम मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। कर्मचारी आत्ताच थोडे दिवसाखाली बच्चूभाऊने 1 कोटी रुपये निधी दिले। ते 1 कोटी रुपये अशा ठिकाणी दिले की खरंच तिथं अत्यंत गरज होती। कारण हनुमंतवाडी तांडा ते जवळपास आपल्या चाकूरलगत एक थोड्या अंतरावर तिथं बऱ्याचशा त्या अंतरामध्ये वारंवार लिकेजचा प्रश्न निर्माण होत होता। वारंवार लिकेज झाल्यानंतर जवळपास ते 4-5 दिवस 8 दिवस ते लिकेज काढायला वेळ लागायचा व पाण्याची शहराला अडचण निर्माण व्हायची। आज ते काम मार्गी लागलं व येणारी अडचण ही होणार नाही। भागवत भैया, सगळ्यात महत्त्वाचा विषय की आपण विरोधी पक्ष म्हणून त्या ठिकाणी काम करत असताना चाकूरच्या शहरासाठी सगळ्यात मोठी आपली बांधिलकी आहे। कारण की आपण म्हणजे काँग्रेसचे युवा नगरसेवक म्हणून सगळ्यात आपली मोठी जबाबदारी त्या ठिकाणी शहरासाठी आहे की मोठे जे प्रकल्प चाकूरमध्ये होणं गरजेचं आहे। सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की चाकूरला एक ऑडिटोरियम नाही, सभागृह नाही, ज्याच्या माध्यमातून गोरगरीब लोकांचे कार्यक्रम त्या ठिकाणी व्हावेत असं एखादं सुद्धा सभागृह आपल्याकडे उपलब्ध नाही। हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे। त्याचबरोबर सगळ्यात दुसरा महत्त्वाचा विषय असा आहे की आपलं क्रीडा संकुल
आता वडवळला जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. तेव्हा ह्या दोन महत्त्वाच्या प्रश्नांवर आपण कशा पद्धतीनं संघर्ष केला आहे किंवा कशा पद्धतीनं आपली भूमिका असणार आहे आपल्या पक्षाची, की हे दोन प्रश्न आपण जनतेच्या समोर किंवा सभागृहासमोर मांडावे. सभागृहाचा जर विषय असला तर नगरपंचायतला तेवढी मोठी जागा नाही आणि जे आता पहिलेचं सभागृह आहे त्याचं आपण रिव्होल्युशन करत आहे, त्याची दुरुस्ती करत आहे आणि आपण तो सभागृह जे आजूबाजूला शिल्लक जागा आहे ती शिल्लक जागा आपण त्या सभागृहामध्ये घेतली व सभागृह मोठं करण्याचं काम तिथं जवळपास आपण 2 ते 2.5 कोटी रुपये त्या सभागृहाला खर्च करत आहोत. ते सभागृह त्यामध्ये गेल्यानंतर त्या आवाज इको होत होता. त्या इकोचा प्रश्न असेल, तिथला पाण्याचा प्रश्न असेल व तिथं जे होणारे जे बरेचसे कार्यक्रम आहेत ते फार गोरगरीब लोकांचे आहेत. कारण आज जर विचार केला तर गोरगरीब लोकांना मंगल कार्यालय किंवा बाहेर कुठं मंडप टाकून मोठा कार्यक्रम घ्यायचा म्हणलं तर जवळपास तेवढी आर्थिक त्यांच्याकडं राहणार नाही. म्हणून हे सभागृह आपण त्याचा चांगला विचार करून सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण ते सभागृह जवळपास 2 ते 2.5 कोटी रुपये तिथं खर्च करून व्यवस्थित सभागृह करून आणि गोरगरिबाला परवडेल अशाच पद्धतीचा आपण कार्यक्रमाला एक रेट किंमत ठरविणार आहोत. आणि क्रीडाचं जर सांगायचं म्हणलं तर जवळपास आम्ही सभागृहामधले सर्वच नगरसेवक जवळपास आम्ही त्या गोष्टीशी बांधील आहोत. कारण चाकूर शहरामध्ये ही क्रीडा संकुल होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण इथे व्यसन जे बी तरुणाला लागत आहे ते व्यसनाधीन किंवा व्यसनाला दूर ठेवण्याचं काम ही क्रीडा किंवा एक खेळाडू म्हणून करण्यात येते. म्हणून होईल तेवढं आपण आता आमदार साहेबाच्या माध्यमातून क्रीडा मंत्र्यांना निवेदन देऊन किंवा साहेबाशी आपण चर्चा करून साहेबाला होईल तेवढं आपल्या चाकूर शहरात कशा पद्धतीनं ते क्रीडा संकुल होईल हीच प्रयत्न आपण करणार आहोत. तर सगळ्यात शेवटचा प्रश्न माझा असणार आहे की राज्यात सत्तांतर झाले, जेव्हा आम्ही पत्रकार म्हणून राज्याच्या सत्तांतराकडे बघत होतो किंवा इथं आपला महाविकास आघाडी म्हणजे विरोधामध्ये आहे आणि प्रहार आणि भाजप या ठिकाणी सत्तेत आहे. पण आता समीकरण बदललेलं आहे. आता सगळेच एक आहेत, फक्त राज्यात काँग्रेस एकाकी पडलेली आहे आणि इथं दुसरा कुठला गट नाही. सध्या शिवसेनेचा पण गट नाही, राष्ट्रवादीचा पण दुसरा गट नाही. त्यामुळे असं वाटतंय का कुठं की बाबा नगरपंचायतमध्ये याचा सगळा परिणाम कुठंतरी नगरपंचायतवर होईल आणि काँग्रेसला कुठं एकटं पडलं जाईल? मला तर असं काही वाटलं नाही नगरपंचायतच्या सभागृहामध्ये नगरपंचायतमध्ये. कारण की नगरपंचायतमध्ये आमचे गटनेते करीम साहेबजी गुळे साहेब व माझे मार्गदर्शक मिलिंदरावजी महालिंगे साहेब यांनी आम्हाला आमच्या 3 नगरसेवकाला कधीच दुजाभाव दिले नाहीत आणि आमदार साहेबांनी तर कधीच दुजाभाव काहीच दिले नाहीत. जेही निधी येतो तो आमच्या बरोबरी वाटप करून द्यायचं काम व त्या प्रभागात दिलेला शब्द जो आहे त्याने ते कायम लक्षात ठेवून आमच्या प्रभागात सुद्धा निधी देण्याचं काम त्यांनी करतात. म्हणून आम्हाला या सभागृहामध्ये नगरपंचायतमध्ये आम्हाला कधीही वाटलं नाही की आता आमदार साहेब तिकडे गेलेत म्हणून आपल्याला काही देणं नाही, तसं काहीच झालं नाही. म्हणून मला तर असं वाटतं व्यक्तिगत ह्या नगरपंचायतमध्ये काही दुजाभाव होणार नाही आणि दुजाभाव आमच्या नेत्याने इथल्याही स्थानिक नेत्याने विलासराव पाटील साहेबांनी किंवा कोणीही केलेलं नाही. आता पुढे काय म्हणजे 6 महिन्यानंतर सत्तांतर होईल किंवा 6 महिन्यानंतर समीकरणं बदलतील किंवा लोकसभा विधानसभा आता येणार, त्यावेळेस आपली भूमिका काय असणार आहे? त्यावेळेस आमचे जे पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत ते त्या पद्धतीने ठरतील. त्याने जे आम्हाला मार्ग सांगतील त्या मार्गाने आम्ही निघायला तयार आहे. ओके, तर हे होते चाकूर नगरपंचायतचे पाणीपुरवठा सभापती आदरणीय भागवतभैया फुले. एक मिनिट. आदरणीय भागवतभैया फुले यांनी सांगितलं की जे पक्ष ठरवेल त्या पद्धतीनं आपण निर्णय करू आणि चाकूरच्या विकासासाठी आमदार साहेबांनी कधी निधी कमी पडू दिला नाही आणि त्यांच्या संकल्पनेतून वेगवेगळी विकास कामं ते येणाऱ्या काळात करण्यासाठी कटिबद्ध राहतील असा विश्वाससुद्धा त्यांनी आपल्याकडे व्यक्त केला आहे. भाई, आपण वेळ दिला त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद. धन्यवाद.